शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. विमल आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता. विमल आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता. अग्नितूल रसना जरी, अग्नितूल रसना जरी, आता नये आम्हावरी. तथापि तूची ती भरी आत्मा पुरता देवा आत्मा पुरता. विमल आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता. त्यास वरुणी आमनी, त्यास वरुणी आमनी, वारी अधे सारी जनी ख्रिस्तामधी जगवुनी. देई सौख्यता देवा देई सौख्यता. आजच्या म्हणण्याकरिता देवाचे वचन योहान याचा 15वा अध्याय 5 ते 8 ही वचने. योहान याचा 15वा अध्याय 5 ते 8 ही वचने. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो. आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. विश्ववाणीच्या सर्व श्रोत्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवी आणि मधुर नावामध्ये सलाम. आज प्रभूचे वचन आपण बघितले आहे योहान कृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय वचन 5 ते 8. आणि या वचनांमध्ये आपल्याला एक विशेष गोष्ट पाहतो की येशू हाच खरा द्राक्षवेल आहे. प्रियजनो, आपण प्रभूच्या वचनांमध्ये आपण बघितलंय की मीच वेल आहे. प्रभूचं वचन सांगतो 5व्या वचनामध्ये, मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काहीही करिता येत नाही. प्रभूचं वचन सांगतो आहे आम्हाला त्याच्यामध्ये बनून राहण्यासाठी. प्रभूचं वचन सांगतोय म्हणजेच निरंतर आम्ही प्रार्थनेमध्ये, सहभागितेमध्ये, संगतीमध्ये प्रभूच्या सोबत राहणे फार गरजेचे आहे. जर आम्ही तशा प्रकारचं जर आम्ही जीवन जगू तर आम्ही पुष्कळ फळ, प्रभूचं वचन म्हणतो की पुष्कळ फळ देतो आणि ते फळ टिकतात. आणि जर आम्ही त्याच्यामध्ये जर नाही तर आम्ही काहीच करू शकत नाही. प्रियजनो, पुन्हा एक वचन आम्हाला प्रभू आठवण करून देतो आहे. 1 कोरिंथमध्ये पौल म्हणतो आहे 12 अध्याय वचन 27 मध्ये, तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहात. आम्हाला प्रभू म्हणतो की आम्ही ख्रिस्ताचे शरीर आहोत आणि
वैयक्तिकरित्या त्याचे आम्ही अवयव पण आहोत, असं प्रभूचं वचन सांगतो आहे. आणि जर आम्ही त्याच्यापासून वेगळे केल्या गेलो तर काहीच नाही, त्याचा उपयोग काहीच नाही, त्याला जाडल्याशिवाय दुसरा काहीच त्याचा उपयोग होणार नाही, असं प्रभूचं वचन आम्हाला सांगतो आहे. म्हणून 5 आणि 6 मध्ये स्पष्ट सांगतो की आम्हाला आमचं व्हॅल्यू त्या ठिकाणी प्रभू सांगतो आहे, आमची किंमत काय आहे ते प्रभू आम्हाला आठवण करून देतो आहे. म्हणून आम्हाला निरंतर प्रभू सोबत राहायचं आहे. प्रभू 7व्या वचनामध्ये आम्हाला पुन्हा सांगतो आहे की आम्हाला एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी शिकायला मिळतो की जर आम्ही त्याच्या सोबत राहू तर तो आमच्या सोबत आहे, तो राहीलच आणि त्याचे वचन आमच्यामध्ये राहतील. तर 2 महत्वाच्या गोष्टी आपण पाहतो की पहिली गोष्ट, त्याचं पवित्र आत्मा आमच्यामध्ये राहील. आणि जर त्याचं पवित्र आत्मा आमच्या सोबत आहे तर आमच्या दैनंदिन व्यवहारामध्ये, आमच्या ज्या आम्ही ज्या कामामध्ये आहोत, ज्या पण कार्यक्षेत्रामध्ये आहोत, आम्ही प्रभूच्या सेवा कार्यामध्ये आहोत, आम्ही आमच्या स्वतःच्या जॉबमध्ये आहोत, ज्या पण कामात आहोत त्या कामामध्ये पवित्र आत्मा आमचा गायडन्स होईल, आम्हाला सामर्थ्य देईल आणि त्यानुसारच आम्ही काम करू शकतो, ते अन्यथा काहीच करू शकत नाही, प्रभूचं वचन सांगतो आहे. कारण पौल फिलिप्पी 4:13 मध्ये म्हणतो की मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. प्रभू म्हणतो की मला जो सामर्थ्य देतो तो प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सामर्थ्य देतो आहे. त्याचा पवित्र आत्मा जो आमच्या सोबत आहे ना, तो आम्हाला सामर्थ्य देतो आणि त्या सामर्थ्याने आम्ही आमच्या कामामध्ये आम्ही प्राप्ती करून घेऊ शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट की त्याचे जिवंत वचन आमच्या जीवनामध्ये राहतात आणि आमच्या हृदयामध्ये जर त्याचे जिवंत वचन जर आहेत तर आम्ही इतरांसाठी एक प्रभावी जीवन आम्ही जगू शकतो. म्हणून आमच्या जीवनामध्ये हे 2 महत्वाच्या गोष्टी प्रभू देतोय, देवाचा पवित्र आत्मा जो सततचा गायडन्स आहे, सहाय्यक आहे, आणि त्याचे वचन. म्हणून आम्हाला त्याच्यामध्ये बनून राहणे फार गरजेचे. 8व्या वचनात म्हणतो की तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होतो. देवाचे गौरव आमच्या जीवनाच्या द्वारे करून घेतोय, म्हणून आम्हाला त्याच्यामध्ये बनून राहायचं. या आपण प्रार्थना करू. जिवंत देवा, आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो, प्रार्थना करतो, आम्ही प्रभू निरंतर तुझ्यामध्ये बनून राहावे अशी तू कृपा कर प्रभू. आम्ही तुझ्यापासून अलग झालो तर काहीच करू शकत नाही, हे तुझे वचन आम्हाला सांगतोय प्रभू. तू आमच्यावर दया कर, आम्ही निरंतर तुझ्यामध्ये बनून राहावे अशी कृपा कर. धन्यवाद देतो. प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, तू स्वीकार कर. आमेन. विमल आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता, विमल आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता, विमल आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.